आणि आपल्या मुलीचं सोयावर करण्यासाठी बर का त्यावेळेला सावित्री काय बोलते आपल्या विद्याला माझे मी जाते आणि माझा नाव मी पती हुडकून आणते म्हणून काय करायला या सावित्रानं राज्यातून सैन्य बरोबर संगतीला घेऊन चिना गावाच्या बाहेर तंगल झाडीला झोपडी बांधून झोपडी लागली ते दिवस काढायला राजेच्या पोटाला सतीवा नावाचा एक मुलगा असायला जळ तोडून पोट निर्वाह करत होता हवरी का आणि त्या सत्यवानाला पाहिल्याबरोबर गोष्ट आली ध्यानाला इजा मला वाटला तर पती असला करावा म्हणून या सत्यवान सावित्रीने बर का मला ध्यानाचा विचार केला त्या वेळेला आपल्या राजवाड्याला येऊन आपल्या वडिलांना बोलायला
असायला मी त्याला वर करण्याचा निश्चय केलेला आहे बरं का. तीच मला वर केला तर पाहिजे, नाही तर इतर माझं भाव आहे माझं बरं का. आणि म्हणजे ब्राह्मण नारद मुनी त्या ठिकाणाला आलेला असायला. नारद मुनीनं काय करायला पुतीशी काढलं, लागला होता सुमती राजाला बोलायला. आणि काय बोलतोय नारद मुनी बरं का. एक गावा या वर्षाना पुन्हा विजय दिवसाला. आणि त्याचं भविष्य काय सांगितलेलं असायला बरं का. काय भविष्य लागेल तर सांगायला. हा मुलगा सत्यवान बरं का, बरोबर 1 वर्षानं मरण पावणार. म्हणून लागला होता सत्यवान मरणार आहे, तुला हिरवा पण येणार. अशा अल्पायुषी मुलाची लग्न करून छेना. तुला काय करायचं ह्या जंगलात राहणार आहे, ह्याच्याजवळ काय तू राजकुमार मुलगी असताना. परंतु सावित्रीचा निश्चय पक्का होता. जर ती नाही केला दुसरा केला तर ती बी मरणार आणि मला हिरवा पण येणार. नशिबी माझ्या विधवापण असेल तर ती येईल. म्हणून गर्द निर्णय केला आणि ती लग्न ठरलं. आणि अशा टायमाला बरं का थाटामाटात अशुभती राजानं लग्न केलं धनदर्वी संघ घेऊन बरं का. आणि दिवस काढत असताना बरं का हे गोन चालले लाकूड तोडायचा आणि त्याच्यावर पोट निर्वाह करायचा. अशा टायमाला बरं का काय प्रकार व्हायला 1 दिवसाला सांगितल्याप्रमाणे नीती नियमाप्रमाणे सावित्रीबाई ती दिवसाची वाट बघत होती ही बरी का. आणि तो दिवस आलेला होता. पूर्वीचा दिवस होता. सकाळच्या पारीला निघून चालला जंगल झाडीला कुराड घेऊन. आणि त्या वडाच्या झाडाजवळ जाऊन शिना एवढ्याच काय करायला सत्यवान जायला एवढ्यात बरी का झाडावर चढून शिना लाकडं वाण्याने तोडत होता. एवढ्या सावित्रीबाईने खाली उभा राहायला काय केलेलं असायला. एवढ्या या भिगेला तवाई एवढ्या या टायमात सावित्रीबाई मोठी गडबड केली तात्या. आणि यमाची स्वारी येऊन शिना आली होती जवळ परंतु सावित्र्यान मुंड उचलून मांडीवर घेतलं. अशा टायमाला यम लागला बहुतरी फिरायला यमाचा काही जास्त चालीना. म्हणून शिना काही झालेलं यमनात काढून आत्मा घेऊन चालला एवढ्या हातवरी का. या सावित्रीने काय केलेलं असायना. सत्यवान होती तिला कळत होतं तिचा आपला
चालला या म्हणून ते यमाच्या पाठीमागे निघून जात असायला. धड लागेला टाकलं यमाच्या मागे फिरून चालली होती. एवढे हात बरे का यमराजा बोलतो सावित्राबाईला, तुला काय मागायची माग बरं, तू माझ्या मागे येऊ नको आता. ही पण तुला सोडून देईन मग तुझ्या नवऱ्याला. वरमान म्हणताना या सावित्रीला काय वरमान दिलेला? काय बरे का तुम्ही ह्या जागेला माझ्या वडिलाचं सासऱ्याचे डोळे दिलं पाहिजे आणि गेलेलं राज्य परत दिलं पाहिजे, गेलेलं राज्य दिलं पाहिजे माघारी, आणि 100 पुत्र मला दिले पाहिजे. एवढा मागताना अष्टपती भाऊ म्हणून बरे का या यमराजाला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. या वेळेला काय करायला सावित्रीबाई बोला ह्याला लागल्या ह्याला लागल्या आणि या यमराजाला आशीर्वाद दिला. तो अष्टपती भाऊ तीर म्हणून बरे का आणि अखंड सौभाग्यवती राशीला आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यावर तिने म्हणली तुम्ही ह्या धर्मात दिला का पुढच्या धर्मात आहे. आता तरी तुम्ही माझ्या पतीचे प्राण घेऊन जात आहात, तर मला मुलं कशी होणार, माझं सावी पवित्र पण कसं राहणार, आणि मी पतिव्रता राहणार कशी? एवढा मानता नाही माझा नवीला झाला दिलेला वर माघारी घेता येत नाही बरे का. म्हणून जिना यमानं सत्यवानाचे प्राण बर का सोडून देऊन निवड गेला. आणि याच्या टायमाला सावित्राबाई वा सत्यवान प्राण परत आलं म्हणून आनंदाच्या भरामध्ये आनंदात येऊन बघते तिला आपला होता तसा पहिला वाडा झाला. आणि सासऱ्याला डोळा आला धेंदरी आपल्या जागेवर मिळाला. 100 पुत्र झाले म्हणून आनंदाच्या भरात आनंद जागी आला. तुम्हाला मांडला वा तुम्हाला Yeah.
बाबा